काही बातमी कळाली का? आपल्या पोराला नोकरी लागली मग ते नोकरी मला फोन सुद्धा गेली माय गावाकडे आहे म्हणून. कुठं म्हणलं का तुला? म्हणलं हो एकानं मला कल्पना सुद्धा नव्हती. नोकरी थटा करायला येतोय की म्हणलं तर खरंच आजी नोकरी लागली तुमच्या पोराला म्हणलं. बरं बघा एकदा फोन तर करून बघता का? पण आपल्याकडे कुठला आला फोन करीत बघा ते गणपतीचं करतो बघा तिथं आणा. बरं असतो जाऊन तू. आणा जाऊन बघ. काय माझं नशीब चांगलं आहे माझं लेकरू जवळ आहे. मला आधी आवड झाले पुस्तक दृष्टीने आणलं का मला कवा कवा बोलत राहत आले त्याला लावतो गावात आपल्या जरा हॅलो हा कोण बोलतोय? अहो पवनला द्या आमच्या पवनला. कोण बोलता पाहिजे तुम्ही का दुसरी का जायला कोण पाहिजे तुम्ही? आता महाराज कसा फोन केला आमचा पवन कुठे गेला? अजून करणार पाहिजे तुम्ही हाव तर फोन माझ्या मोहनचा पोराचा माझ्या फोन घेऊन तुम्ही कोण बोललेला? काय म्हणते ती बाई करते आणि काय अजून नाही अगं बाई मोहनला दे आमच्या. हा ते लवकर दे त्याला त्याच्या वडिलाचा फोन आला म्हणून सांग बस. माहिती कोण आहे फोन आहे काढा की आपलं पोरग काही जवळ आलोय अंदाज निघायला. अहो बाई फोनला दे आमच्या फोन बोलत बसलो का तुम्ही दुसरं काही? बोल लागले आता दुसरी काही मोठी लावून घेणार बरं ती बाई कोण बोलायचं? फोन तर तुझाच आहे दुसरी कशाला पाहिजे? काय म्हणता बरे तुझी आई लय काळजी करू नका ठेव. तुला काय हाय का नाही किती फोन तर केला नाही केदारच्या घरी नोकरी लागली आहे पैसे नाका देणार पण माहिती काढायचं असतं येण्या तू कुठं हिंडला काय खाल्ला त्या दिवशी लक्ष्मी माय पोळ्या खावला ते तू वाट्या मला पटपटा याद मला पैसे नको मला जरा मन
ना दुसरी तुझा बाबा म्हणून लागला रे काय होय आणि तुझ्या रात्री का राहते रे मामा बाबा काय बाबा बरे ना हो बरं आहे कधी आला तो आता हो आता आलो होतो काही आईच्या पाया पडत राहते हो गाणे आपलं मोहन तू जरा मागे आता आता मी राहणार आहे 7-8 दिवस मग आपण दवाखान्यामध्ये जाऊ तुला दाखवून मी मोठ्या दवाखान्यात मोठा मोठा काय जाते बघ बाबा काय आपली शेती वगैरे बरी आहे आपण सगळी हो बरं आहे ना सगळं आई तब्येतीची काळजी घेत तू सगळं चांगलं आहे बघ तुम्ही देवाची एवढी पूजा करता एवढं देवाचं तुम्ही सतत नामस्मरण करता त्याच्यामुळं मला नोकरी मिळते सगळं माझं बरं बाबा गेल्यानं काय काढणं कष्टाला फळाला म्हणायचं सावकाराचे पैसे काढून इतके दिवस शिकलो तुला हा त्याचं देणं लई झालंय मला द्यायचे बाबा याची तुम्ही काळजी करू नका आता मला मोठी नोकरी भेटणार आहे अजून दुसरी आता तर आहे आपण थोडे थोडे करून सगळे पैसे त्यांचे देऊ बरं मग कुठं नोकरी करून असतं त्या मग आता कॉलेज नोकरी कुणी करून हा कॉलेज पण चालू आहे त्याचबरोबर संध्याकाळच्या आणि सकाळच्या वेळेमध्ये जो वेळ भेटतो कॉलेज करून त्यामध्ये मी जॉब करतोय बरं बाबा आता म्हणून करीता जेवण करून जेवण जरा जपीचा पैशाचं सगळं काय होईल ते आम्ही करणार असं काय नाही आहे तसं काय नाही बघ तुम्हाला वाटतंय तसं पण ती फक्त माझी कॉलेजमधली एक मैत्रीण आहे काय नाही माझं त्यात आता त्या मुलीसोबत माझं काय नाही फक्त कॉलेजमध्ये आम्ही एकत्र शिकायला आलो असं काही बघत बसला कीर्तना भजन रोज पोथी वाचणं रोज सकाळ पोथी वाचण्याची
पाण्याची टाकी ती काय उभे खावाय दिसली होय, मला सगळं माहित माझी मुलगी बसते आहे, पोर हरी पोटी लावाता. नाही नाही विश्वास करावा लागतंय आपण डोळ्यात बघितले तू कशाला म्हणायचं त्याला उगाच. आता केव्हा बघायची जी आलेली वाटते मला. नाही सब काय समजू नको काळजी करू नको त्याची काही आता मी जाऊन येते, तुम्ही जाऊन ते बोला खबर. या. जेवायला करून घ्यायचं जेव काढा आता उगाच जगाला पडून जमत नाही काय करू मामा म्हणजे तुला रागाचा बघा मग जेव्हा काय करू बाळा. आई तू काही केलं तरी चालेल, मला इतके दिवस झाले तुझ्या हातचं खाऊन, तू काही केलं तरी ते अतिशय आनंदाने खाणार मग. बाबा मी काय म्हणतोय, मी माझ्या पहिल्या महिन्याचा जो झालेला पगार होता तो सोबत घेऊन आलोय आणि त्यामधून जे काय होईल तेवढे तुम्ही त्या आपल्या तुम्ही जे शेळटीकडून पैसे घेऊन मला दिले होते ना त्याचे काय होते ते व्याज आणि ते मुद्दल सगळं त्याचं देऊन टाका बरं. होय बरा ती काल परत जाऊन आलं शेअर तिकडे त्याला 8,000 रुपये झाले सगळं व्याजाचं हे मग किती आणणार तू पैसे आता तुझे पगार किती आहे काय मी 10,000 रुपये आलेच बाबा, पहिल्या महिन्याचा पूर्ण पगार मी घेऊन आलोय. बरं तर ते पहिलं पांढरा पुढे ठेवून मला त्याच्यात कल्पना सगळं झालेलं तुझ्या आईला बी सांग सगळं हे तिथं बी काळजी करून ये. हो दादा, मी विसरणार नाही देवाला, तुमच्याप्रमाणेच मी सुद्धा देवाची पूजा करत असतो. बरं बरं चालते मग आता काय करतो सावकाराकडे जातो आणि त्याचं किती बाकी काय नाही अजून ते अजून बघतो महिन्याखाली घेतो त्याच्याकडे जाऊन बघतो आता काय झाले काय नाही तिथं गेले किती झाले ते देऊन टाकावं बाकी 1,000-2,000 राहिले दर करताना ठेवायचे. हा चालेल चालेल. तर मग तू काय कर आता जर शेताकडे जाऊन ये आपलं शेत ती बघून ये मळ्यात जाऊन ये थोडं इकडे येईना मग हो मी येईन ना शेताकडे जाऊन. हा ये शेताकडे जाऊन ये बघून सगळं काय काय नाही ते